ताई, तुला कुठला रंग आवडतो ग? का बरं ग? अगं आता तुझं लग्न करायचं म्हणजे तुझ्या आवडत्या रंगाच्या साड्या घ्याव्या लागणार ना. हा, आता बघू दुकानात गेल्यावर जो रंग खुलून दिसेल तो रंग. हे पद्धत आहे गाडी चालवायची. घ्या. अहो, तुमच्यासाठी थांबवली मी गाडी अर्जंट. एवढ्या उन्हाचं कुठं फिरताय? चला बसा गाडीत, लवकर पोहोचवतो. काही गरज नाही आम्हाला. चला ग. हो, काय एवढा राग धरताय मामी? झालं गेलं विसरून जा आता. अहो घरात लग्न कार्य आहे, ते काय एकटे एकट्याने होतं का? हा, मदत तर लागतेच ना. तुम्ही वाग पुढं, आले मी. तुला काही वेगळं सांगायचं? होय पुढं. काय पुरीच्या अंगावर गाडी घालून मारायचं होतंय तिला? असं कसं करेन मी? राजकुमार भावी युवा नेते इथे नाही आहेत ना, मग त्यांच्या गैरहजेरीत हे लग्न कार्याची जबाबदारी आमच्यावरच आली ना, म्हणून विचारलं. काही गरज नाही तुझ्या मदतीची. त्या दिवशी रमानी केलेला पाहुणचार पुरे झालेला नाही का? अजून गरज आहे का पाहुणचाराची? मला पण चांगला पाहुणचार करता येतो हा अंकुश. करू का मग पाहुणचार? ए मामी, तुला केव्हापासून आव जाव करतोय तर डोक्यावर बसायला लागली. एक लक्षात ठेव, त्या पाचवडच्या दीपिकाच्या लग्नात नाही तुमच्या सगळ्यांची वरात काढली ना, तर अंकुश देशमुख नाव नाही लावणार मी. दादा सगळं आलंय ध्यानात, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हो, आणि सगळी कामं तू स्वतः कर. हो. उगाच कोणाच्याही भरोशावर राहू नकोस, नाहीतर ऐन लग्नात गडबड व्हायची, कळलं? दादा आता तुम्ही सांगितलंय ना, मी बरोबर कामाची लाईन लावतो. तुम्ही अगदी बेफिकीर राहा. गुड. आणि जर का तुझ्यावर लोड आलास तर मला कळव, मी येईन तिकडे. दादा आता अशी तयारी करतो ना, 2 दिवस आधी लग्न करायचं म्हटलं तरी करता येईल. येस, येतो. होय. प्रताप, काय झालं आई? कसं आहे, आपण लग्न जमवून दिलंय त्यामुळे आधीच खूप मोठी जबाबदारी आपण पार पडली, बरोबर? हो. विश्वाला जी काही आर्थिक मदत लागेल ना ती आपण करूच. मित्र आहे तुझा तो. पण काय? पण एक लक्षात ठेव, आपण कोण आहोत, या गावामध्ये आपला मान रुतबा काय आहे हे कायम लक्षात ठेव. तू कोण आहेस माहिती आहे ना तुला? रावसाहेब जाधवांचा मुलगा आहेस तू. हा म्हणजे विश्वाला माणसं कमी पडली तर आपल्या घरची माणसं पाठवू का मला त्याच्याकडे? पण त्याचं लग्न आहे म्हणून त्याच्या घरी सतरंजा अंथरायला, गाद्या उचलायला किंवा पंक्ती वाढायला तू जायचं नाहीस. आई, मी घेईन काळजी या गोष्टींची. आपण आशीर्वाद द्यायला आणि अक्षता टाकायला सगळेच जाऊ तिथे. हो. बरं ऐक, धान्याच्या कोठारामध्ये धान्य आलंय, ते जरा बघ आणि एक पोतं बाजूला काढून ठेव. हो, बघतो. मंजू, काय ग? तेवढे वरच्या डब्यातून तांदूळ काढून दे ना. हा. अरे देवा, तांदूळच संपले बघ. मंजू, तुझं लक्ष कुठे असतं ग? असे कसे तांदूळ संपले? माफ करा छोटे बाईसाहेब, चुकलं माझं. ह्या पुढे असं नाही होणार. मंजू थांब मी आणते. थांब तू, मी घेऊन येते ते. तू भाजी चिरतो वर.
सॉरी सॉरी, तुम्ही इथे, मला माहितच नव्हतं. तांदूळ न्यायला आले होते. अच्छा. अहो, पुन्हा एकदा सॉरी. अहो सॉरी कशाला, चुकून झालं ना. एवढं काय अडलंय ग तेल लावायचं तुझं पण. मला नाही आवडत तेल लावलेलं, खराब होतात केस माझे. कुठल्या हिरोईनने सांगितलं ग तुला की तेल लावल्याने केस खराब होतात? माझे केस खराब होतात आणि मला नाही आवडत. अगं आवडत नसेल तरी त्याच हिरोईन जाहिरातीमध्ये तेल विकतात माहिती का तुला? आणि तेल लावलं ना की लग्नात छान दिसतील बघ, माहिती का? आहे हम्म आहे. हम्म. सकाळी ते अंकुश भाऊ काय म्हणत होते ग, सांग ना. काय नाही ग, पत्रिका दिली म्हणून चिडला होता. खरं का? तुला कशाला गण नसते पंचायती? लग्न ठरलंय ना तुझं, हा? मग त्याचा विचार कर. तोच विचार सुरू आहे. आणि हे बघ तुम्ही, आता लग्न ठरलंय तुझं, वाबराटासारखं वागू नको बरं का. आणि आम्हाला जशी कामं सांगतात तशी नवऱ्याला सांगू नको काम कुठली. सासू सासरे असतात घरात, त्यांच्या मर्जीनं वागायचं. हा, मोठ्या माणसांचं ऐकायचं, लहानांचं करायचं. लोकांना वाटू दे की चांगली संस्कारी मुलगी आहे. नाही तर आई बाबाची उद्धार घट होते पण तिथं जाऊन काय नाही लावले की नाही वळण म्हणून. निघालात तुम्ही? वय ओके, गुड नाईट. गुड नाईट. तुम्हाला डब्याला पिशवी आणून देऊ? नाही नको, त्याची काही एवढी गरज नाही. थांबा, आणतोच. अहो अहो छोटे मालक. हे घ्या. अहो खरंच गरज नव्हती याची. राहू द्या हो. थँक्यू. ओके. येते मी. तुम्हाला नाहीतरी आज उशीर झाला असेल नाही का? गुड नाईट. हरी, आलो जी. काम करतोयस का? होय जी. बर बर, उद्या सकाळी लवकर आहे, शेतावर जायचंय, काही काम आहे. हा,
वा, त्या बाईसाहेबांना गुड नाईट आणि आमासनी सकाळी लवकर या. देवा, अरे तू बी निजलास का काय? गुड नाईट. ताई ताई मांजर. काय आवाज कसला आला? देवा. तुम्ही पुण्याला पळून जाणार होती का ग तू? होय, पण आता एवढ्या रात्री कुठली गाडी मिळणार होती तुला? तर खासगी गाडी केली होती की बसने जाणार होती? अगं आम्हाला सांगायचं तरी, आम्ही सगळे आलो असतो तुला सोडायला. हं? ते तर असं करते, मीच येते तुला सोडायला. चल मी येते, चल सोडून येते तुला. चल, अगं चल. मामी तू जरा अगं नको, राहू दे की मी सोडून येते तिला. ते काय आहे, घरातली पिढा बाहेर घालवल्याचं सुख मला तरी मिळू दे, होय की नाही? चल अगं चल, थांबले कशाला? चल नाही तू थांब, इथंच थांब. इथंच थांब जरा. थांब बरं का, जाऊ नको. हा. थांब जरा. ठीक ठीक आहे. या सगळ्या सामानाला ना आग लावून टाक. हं? रोखीला तू नाक लाव, त्याची राख कर. ते का बाटलीत भरून ठेवते मी. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं ना की तुझं लग्न करून द्यायला हवं होतं, तेव्हा तू केलेली राग बघत जाईन मी. तर असं करतेस का? आम्हाला दोघांना विष आणून दे, त्या बापाला आणि मला. आम्ही दोघं विष पिऊन मरतो, मग तू मोकळे ना आम्ही मोकळे. हं? चालेल का तसं? ते तर असं कर. ठीक आहे, हे सगळं घे आणि घर सोडून निघून जा. पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नको. निघ, चल जायचं. अगं जा की, कशाला थांबले? तर जा. मामी तू शांत हो आधी. तू त्रास नको करून घेऊ बघ. बघ कशी शांत हो बाई, कशी शांत हो. हे बघ काय करायली. अगं ज्याची लग्न ठरवलं ना, चांगला पोरगा आहे ग तो. आपण फसतो ही अशी भवानी त्याच्या गळ्यात मारून. चुकतंय का आपलं सगळं? चुकतच
मामा मामी चहा पिऊन घे. मामी असे एकटा एकटा विचार करून चालते वय. आम्हाला बी सांग काय झालंय ते, म्हणजे आपण बघू काय करता आलं तर. आणि आता जे झालं ते झालं, त्यावर विचार करून काय होणार आहे. त्यापेक्षा पुढे काय करायचं ते बघू ना. काय करू ग, विषय डोक्यातनं जातच नाही बघ माझ्या. पुढला विचार तरी काय करायचा आपण. आपल्याला काही जमाना म्हणून बाईसाहेबांना सांगितलं आपण, त्यांनी मुलगा शोधून दिला. आता आपली झोळी फाटकी आहे. त्याला कुठं माहिती होती हे असं काही वागेल म्हणून. माझा ना एक डोक्यात विचार येतोय बघ, माहित नाही तसं होईल का. मला ना बाईसाहेबांना सारखं सांगावं असं वाटतंय, 8 दिवस नको, उद्याच्या उद्याचं लग्न उरकून टाकू म्हणून. लग्न उद्याच करायचं? होय अगं, पुढच्या 8 दिवसात हे कसं वागायला आपल्याला माहितीये का. हा, लग्नाच्या आदल्या दिवशी पळून गेली म्हणजे पुन्हा तोंड दाखवायला जागा राहणार का आपल्याला. नकोच ते, 8 दिवस नको, उद्याच्या उद्या लग्न उरकून टाकू आपण. नाही नाही, मग सरला बोलते ते बरोबरच आहे. तिला अजून थोडे दिवस दिले ना तर काय करून बसेल कोणाच ठाऊक. 4 चौघात आपली इज्जत जायची उगाच. खरं. ठीक आहे मामी, तू म्हणशील तसं. चल मग येते मी तुझ्यावर वाड्यात. चल अगं आधी चहा तर घेऊन घे. तर राहू दे, अगोदर ते काम महत्वाचं. अगं मामी, मामी अगं सावकाश. अगं काय सांभाळ स्वतःला. मामी, अगं तुझी तब्येत बी खराब आहे. तू एक काम कर, तू घरीच थांब, मी जाऊन येते वाड्यावर. आणि जमलं तर मी बोलते बाईसाहेबांची. अगं तू बोलशील ग, लग्नासारखा नाजूक विषय तुझ्यावर कसं सोडायचा. अगं मामी, मी बोलून तर बघते, मग पुढचं बघू आपण पुढे. पण तू आता येऊ नकोस एवढा उन्हाची. रामा काय बोलते ते ऐक ना, तुझी तब्येत नाही ना ठीक. तू बस घरला, ती येईल जाऊन बोलेल सगळं. हा बोलशील तू. बाय.